नमस्कार. इयत्ता 8वी चॅप्टर नंबर 6 फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आता त्याच्यामध्ये आपण मागच्या तासाला फॅक्टरायझेशनचंच एक सूत्र पाहिलं होतं, एक्स प्लस ए एक्स प्लस बी, आणि त्यानुसार आपण फॅक्टर पाडले होते, म्हणजे ट्रायनॉमियल दिली होती आणि फॅक्टर तयार केले होते आपण. आता क्यूबचे फॉर्म्युले, आता ए क्यूब प्लस बी क्यूब आणि ए क्यूब मायनस बी क्यूब यांचे फॉर्म्युले, हे जे फॉर्म्युले ते आपलं जे सूत्र होतं ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब त्यानुसारच तयार झालेले सूत्र आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, जर क्यूब दिलं असेल त्याचे फॅक्टर पाडायचे, म्हणजेच दोन कंसांचा गुणाकार स्वरूपात आपल्याला ते लिहायचे. आणि मागच्या तासाला पण सांगितलं आहे, आत्ता सांगतो फॅक्टर म्हणजे काय, दोन संख्यांचा गुणाकार किंवा दोन कंसांचा गुणाकार स्वरूपात लिहिणं, त्यालाच म्हणतात फॅक्टर पाडणं. आता ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला असा आहे, ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी इन सेकंड ब्रॅकेट इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. आणि जे दुसरं सूत्र आहे त्याच टाईपचं आहे आणि ते फक्त मायनसनुसार आहे. ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी इंटू सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग या ठिकाणी फक्त चिन्ह कोणते ते नीट लक्षात ठेवा. पहिला ब्रॅकेट जरी इथं प्लस असेल तर प्लसच आहे, इथं मायनस असेल तर मायनसच आहे, पण फक्त या ठिकाणी सेकंड ब्रॅकेटमध्ये ए बी या ठिकाणी पहिल्या जे सूत्र ए क्यूब प्लस बी क्यूबमध्ये ए बीच्या चिन्ह मायनस आहे आणि दुसऱ्यामध्ये ए बीचं चिन्ह जे दिले ते काय आहे, पॉझिटिव्ह आहे. मग हे लक्षात ठेवा. उदाहरणं सोडवायची पद्धत सारखीच राहणार आहे, कारण आपण फॅक्टर म्हणजे काय फक्त सूत्रात किमती टाकतो एवढंच काम करतो, वेगळं काही नाही, फक्त सूत्र पाठ करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी पहा, हे पहिलं उदाहरण घेतलं मी, हे पहिल्या उदाहरणाचा पहिल्या सूत्रानुसार 125 पी क्यूब प्लस क्यूब. मग पहिल्यांदा हे दोन्ही कोणाचे क्यूब आहे एवढं क्लिअर करायचं. पहिलं काम काय करायचं, दिलेल्या संख्या ह्या कोणत्या संख्येच्या क्यूब आहे ते आपल्याला पहिल्यांदा ठरवायचं असतं. आणि मग त्यानुसार विचार करा, 125 हा 5 आणि पी क्यूब हा पी म्हणजेच 5p या संख्येचा हा क्यूब आहे. मग ते पहिल्यांदा क्लिअर करायचं का दिलेली संख्या कोणाचा क्यूब आहे, आणि व्हेरिएबलचा पण आणि अंकाचा पण विचार करायचा, फक्त एकाचाच नाही विचार करायचा. आता या ठिकाणी फक्त व्हेरिएबल आहे आणि व्हेरिएबल जर असेल तर तो त्याचाच क्यूब असतो, व्हेरिएबलचाच क्यूब राहतो, म्हणजेच क्यूब. मग या पद्धतीने ए क्यूब प्लस बी क्यूबनुसार तयार झालं आणि इज इक्वल टू मग त्यानुसार काय होईल पहा. फर्स्ट ब्रॅकेट काय आहे, ए प्लस बी. मी इथं एची किंमत आहे 5p आणि बीची किंमत काय आहे क्यू. मग या दोन किमती पण क्लिअर करून घ्यायच्या, नसेल लक्षात आलं तर वाटलंच इथं कुठंतरी लिहून घ्यायच्या, ए म्हणजेच 5p आणि बी म्हणजेच क्यू. आणि मग जेव्हा इथं असं राहील ए आणि बी तेव्हा ह्या किमती त्याच्यामध्ये टाकायच्या. स्क्वेअर असेल तर स्क्वेअर करायचा, गुणाकार असेल तर गुणाकार करायचा. तर यानुसार तर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय ए प्लस बी म्हणजे ह्याच दोघांची बेरीज, म्हणजेच या ठिकाणी इथं आहे 5p प्लस क्यू. ओके. इन सेकंड ब्रॅकेट इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर म्हटलेलं आहे, तर ए स्क्वेअर इथं 5p आहे, ए म्हणजे ते आता ब्रॅकेट करणं गरजेचं आहे, म्हणून 5p ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणून बाहेरचा ब्रॅकेट मी काय केला, स्क्वेअर ब्रॅकेट लिहिला. पुढं काय मायनस ए बी म्हणजे परत हेच दोन जण यांचा गुणाकार, म्हणजेच 5p इंटू क्यू प्लस बी स्क्वेअर म्हणजे कोण, क्यूचा स्क्वेअर. आणि एकच व्हेरिएबल असल्यावर का ब्रॅकेट करायची आवश्यकता नसते. कोइफिशियंट असेल आणि स्क्वेअर असेल तर मात्र ब्रॅकेट करणं कंपल्सरी. आता या ठिकाणी हे तर अनलाईक टर्म आहे म्हणून हे तसंच राहणार, याच्यात काही बदल होणार नाही. 5p प्लस क्यू, फक्त ज्या दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर आहे गुणाकार आहे तेवढंच फक्त आपल्याला करायचा, आणि इथं जी ब्रॅकेट आहे ती रिमूव्ह करायची. मग 5चा स्क्वेअर होतो 25 आणि पी स्क्वेअर होतो पी स्क्वेअर, म्हणजेच 5pचा स्क्वेअर काय होईल 25p स्क्वेअर. मल्टिप्लाय तर नेहमीसारखाच 5p क्यू आणि क्यू स्क्वेअर तर तसंच आहे, कारण क्यूचा स्क्वेअर म्हणजेच क्यू स्क्वेअर. तर या पद्धतीने फॅक्टरायझेशन तयार झालं, म्हणजेच क्यूब द्यायला असताना क्यूबची बेरीज द्यायला असताना त्याचे फॅक्टर या पद्धतीने तयार होतात. फॉर्म्युला महत्त्वाचा तो लक्षात ठेवणं. आता या दुसऱ्या उदाहरणामध्ये 24 ए क्यूब प्लस 81 बी क्यूब आहे, आणि मी असं म्हटलं का ते तर क्यूब तुम्हाला कोणाचे ते तर लिहायचे, पण 24 कोणाचाच नाही क्यूब. मग काय करायचं, 81 पण कोणाचाच क्यूब नाही आहे. मग त्यासाठी तुम्हाला क्यूब पहिल्यांदा माहीत पाहिजे, 1 ते 20 पर्यंत कमीत कमी क्यूब माहीत पाहिजे, ते पण लक्षात ठेवा. तर मग इथं काय करायचं, या ठिकाणी एक स्टेप जास्त राहते, कॉमन काढणं.
24 आणि 81 या दोघांना भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर ती आहे 3. कारण 4 आणि 2 6, 8 आणि 9 म्हणजे दोघांना 3नी भाग जाऊ शकतो. मग 3 कॉमन काढला तर काय होईल पहा, 3 जेव्हा मी कॉमन काढला तर 3नी या दोघांना भाग दिल्यानंतर जे उरतं ते ब्रॅकेटमध्ये घेतो. 3 8 24 म्हणजे 8a³ आणि 3नी जर भाग दिला 27 त्रिक 81 म्हणजे 27b³. तर या पद्धतीने पहिलं काम झालं. म्हणजे कॉमन काय वेळेस डायरेक्ट क्यूब नाही देते, मग कॉमन काढणं गरजेचं आहे. आता कॉमन काढल्यानंतर आता हे कोणाचे क्यूब आहे ते आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. 8 हा कोणाचा क्यूब आहे? 2 म्हणजेच इथं पण ब्रॅकेटमध्ये असं करावं लागेल 2a ब्रॅकेट क्यूब. आणि 27 कोणाचा आहे? तर 3b ब्रॅकेट क्यूब. म्हणजे इथं या स्टेप एक्स्ट्रा झालेल्या आहे. मग पहिलं काम कॉमन काढल्यानंतर 3 हा तसाच राहील कारण ब्रॅकेटच्या बाहेर आहे. पण ब्रॅकेटमध्ये परत आपल्याला काय चेक करावं लागेल का त्या संख्या कोणाच्या क्यूब आहे. म्हणजे ते लक्षात ठेवा, ते चेक केल्याशिवाय पुढे जायचं नाही. आणि कोणाचे क्यूब आहे ते ब्रॅकेटमध्ये लिहायचं. जसं 8a³ 2aचा क्यूब आहे, 27b³ कोणाचं क्यूब आहे? तर 3b या संख्येचा क्यूब आहे. आणि आपलं सूत्र तेच, इथं एची किंमत 2a, बीची किंमत 3b आणि यानुसार काय होईल मग a प्लस b म्हणजेच या दोघांची बेरीज 2a प्लस 3b. सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट लिहितो मी. आणि इथं काय a² म्हणजेच 2aचा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिणं गरजेचं, मायनस ab म्हणजेच याच दोघांचा गुणाकार 2a × 3b आणि प्लस b³ b म्हणजे कोण परत 3b आणि म्हणून 3bचा स्क्वेअर. तर त्यानुसार आणि पुढची स्टेप माहिती आहे आपल्याला का फक्त जिथं स्क्वेअर आहे तिथं स्क्वेअर करायचा पहिला ब्रॅकेट तर तसाच राहील. आता या ठिकाणी 2a² म्हणजेच 4a² होईल, गुणाकार व्यतिरिक्त 6ab आणि पुढं 3चा वर्ग 9 आणि bचा वर्ग b². तर या पद्धतीने तयार झालं. तर या पद्धतीने a प्लस b ब्रॅकेट क्यूब. आणि मायनस जरी असलं समजा a मायनस b ब्रॅकेट क्यूब आहे, फक्त काय होईल बरं, फक्त या ठिकाणी साईन चेंज होईल आणि हे इथं ज्या ठिकाणी सूत्रामध्ये साईन चेंज होतात त्यानुसार तिथं फक्त साईन चेंज होतील. मग आपण एक सबट्रॅक्शनचं पण उदाहरण पाहू. आता सबट्रॅक्शनमध्ये परत पहा, आपल्याला पहिलं काम काय करायचं, दिलेल्या संख्या कोणाचा क्यूब आहे तर 343 हा 7 आणि a हा a³ हा aचा क्यूब आहे म्हणजेच 7aचा क्यूब आहे. 7 × 7 × 7 जर केलं तर 343 तयार होतात म्हणजेच 7चा क्यूब काय आहे 343. त्याच पद्धतीने 512 हा कोणाचा आहे तर 8 आणि b³ हा bचा. त्या पद्धतीने हे लक्षात आलं. 343 a³ म्हणजेच 7a ब्रॅकेटचा क्यूब आहे आणि 512 b³ म्हणजेच 8b ब्रॅकेट क्यूब. आणि आपलं सूत्र पहिल्या ब्रॅकेटमध्ये a मायनस b म्हणजेच या दोघांची वजाबाकी, 7a मायनस 8b यांची वजाबाकी होत नाही पण ते सूत्रानुसार लिहायचं. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a² म्हणजे 7a² मायनस 7a × 8b प्लस 8b ब्रॅकेट स्क्वेअर. मग लक्षात ठेवा दुसरा जो ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी स्क्वेअर आहे ज्या ठिकाणी गुणाकार आहे त्यानुसार फक्त किमती टाकल्या. 7aचा स्क्वेअर आणि शेवटी 8bचा स्क्वेअर मध्ये त्यांचा गुणाकार आहे. आणि पुढची स्टेप काय राहते, इथं प्लसचं साईन आहे हे लक्षात ठेवा. इथं प्लस आहे मग प्लसच लिहा. पहिलं ब्रॅकेट तसाच ठेवायचा, काही बदल करायचा नाही. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये जिथं स्क्वेअर आहे तिथं करायचा. 7चा वर्ग 49 a वर्ग, 7 8 56 ab आणि शेवटी 64 b². तर या पद्धतीने मायनस जरी असलं तर त्याचनुसार सोडवायचं. या पद्धतीने 2 एक्झरसाइज तुम्हाला सोडवायचे आहे आणि त्या तुम्ही पूर्ण करा. म्हणजे फक्त काय याच्यामध्ये हे पण लक्षात ठेवा, फक्त काय फॉर्म्युला लिहायचा, व्हॅल्यू टाकायची आणि जिथं स्क्वेअर असेल तिथं स्क्वेअर करायचा, जिथं मल्टिप्लाय असेल तिथं मल्टिप्लाय करायचा. पण मेन काम काय का दिलेल्या संख्या वजाबाकी असो नाही तर बेरीज असो या कोणाचा क्यूब आहे हे पहिलं शोधायचं आणि त्याशिवाय पुढं सोडवायचं नाही. पहिलं काम काय करायचं, दिलेल्या संख्या कोणत्या संख्येचा क्यूब आहे हे तयार करायचं, ते ब्रॅकेटमध्ये लिहून आणि नंतर फक्त सूत्र लिहून सूत्रात काय करायच्या किमती टाकायच्या.